नमस्कार मंडळींनो, जय महाराष्ट्र। मंडळींनो, ज्यावेळी वाल्मिक कराड हे गेल्या 20 दिवसांपासून गायब होते, त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। त्यांना अटक होण्यापूर्वी कराडांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे। तर काय व्हिडिओ आहे तर चला पाहूया। मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी CID ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे। मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी CID ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे। तर या व्हिडिओबद्दल मंडळींनो काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा। सोबतच विश मराठीला सबस्क्राईब मात्र जरूर करा। जय हिंद।